नमस्कार मित्र, मी कमलेश चव्हाण. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला नक्की महत्त्व आहे. मित्र हो, गेली सुमारे 15 वर्षापेक्षा जास्त टुरिझम, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिस्ट, सर्पमित्र, प्राणीमित्र, रेस्क्युअर असो वा पर्यटन उपक्रम, शासकीय मॉक ड्रिल सोबत शाळा, कॉलेजेस, ग्रामपंचायती, नगरपंचायती यासाठी आपत्ती व्यवस्थापन निवारण कार्यक्रम, प्रथमोपचार, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव नियंत्रण शिबिरे, सर्पविषयक मार्गदर्शन शिबिरे आदी आणि अंगणवाडी कुणकेश्वर यात्रा व्यवस्थापन, स्वच्छता अभियाने तसेच आपत्कालीन दल म्हणून संबंधित जबाबदाऱ्या पार पडताना तुम्ही मला पाहिले आहे. गेली अनेक वर्ष शासकीय किंवा तत्सम यंत्रणेकडून कोणतंही मानधन न घेता आम्ही काम केलंय. जिल्ह्यातील पुष्कळ गावांमध्ये समस्त नागरिकांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार, कमांडो टाईप साहसी खेळ प्रकाराची माहिती, दर्जेदार उजळणी आणि जागृती कार्यक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस हृदयाशी धरून गेली अनेक वर्ष वाटचाल केली. यावेळी उदरभरण म्हणून काय, असा प्रश्न मला वारंवार विचारला गेला. गेली 8 वर्ष सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टीम, बाबल अल्मोडा टीम आंबोली रेस्क्यू म्हणजे आताचीच सह्याद्री ॲडव्हेंचर या टीमसोबत संयुक्त उपक्रमाने काही गोष्टी राबवल्या. मात्र या प्रवासात सदैव ॲडव्हेंचर टुरिझम याच माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारमाही पर्यटन सुरू व्हावे हे स्वप्न पुराशी वाढले. असा हा वळणावळणाचा प्रवास असल्यामुळे ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला हे मात्र खरं आहे. साहसी पर्यटन म्हणजेच ॲडव्हेंचर टुरिझम हा प्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो मानवी शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा, मानसिक ताकद वाढवणारा, आत्मविश्वास जागवणारा, सांघिक संतुलन वाढवणारा अत्यंत जबाबदारीचा प्रवास आहे. गेल्या 15 वर्षातला माझा स्वतःचा अनुभव आणि आपत्कालीन व्यवस्थापन पर्यटन क्षेत्रात सातत्याने सहकार्य करणाऱ्या विश्वासू मित्रमंडळींच्या साथीचा अनुभव, साहसी उपक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधन सामग्रीचे नियोजन नेहमी निर्णय क्षमतेची कठोर परीक्षा घेणारे ठरले आहेत. साहसी पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या, नियमांचे पालन, वस्तुरूप परिस्थितीनुरूप सखोल तयारी ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि काटेकोर असते. या क्षेत्रात थोडीशी लापरवाही आयुष्याचे नुकसान करू शकते याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच दर्जेदार, सुरक्षित, विश्वासार्ह पर्यटन उभारण्यासाठी आपत्कालीन प्रतिसादात प्रशिक्षित केलेली आमची टीम यामधील सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर सुरक्षितता आणि दर्जा याचा समन्वय साधत सर्व बाबींचा सखोल विचार करून मी आता पुढचा पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो, माझे मनोगत तुमच्या समोर मांडताना व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करतो की आपल्या आजूबाजूच्या जगात माझ्यापेक्षा कितीतरी मोठे, अनुभवी, उत्तमोत्तम मार्गदर्शक, यूट्यूब इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि लेखक आहेत. मला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये कोणताही ज्ञान देण्याचा माझा उद्देश नाही. उद्देश इतकाच की माझे मित्र, हितचिंतक, सहकारी आणि ज्या ज्या लोकांच्या आयुष्याला माझ्या प्रवासाने थोडासा का होईना स्पर्श केला आहे त्या सर्वांपुढे मी आज एक विश्वास अधोरेखित करण्यासाठी उभा आहे. पर्यटन, सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर साहसी दल आणि विविध सहकारी संस्थांमधील माझा प्रवास हा नेहमी सकारात्मक दिशेने राहिला आहे आणि तो पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे जाणारा आहे. मग आता मी इथं का करतोय तर मित्रांनो, दिखत है वही बिकत है. केवळ बोलण्यापुरता न थांबता माझे शब्द कृतीतून सिद्ध करण्याच्या दिशेने मी चाललो आहे. त्या प्रवासात मी एकटा नाही, माझ्या मित्रमंडळींचा, सहकाऱ्यांना आणि तुम्हा सर्वांना माझ्यासोबत घेऊन जाण्याचा
हा प्रयत्न आहे. काय चाललंय ते लक्षात घेऊया, आपण सगळे मिळून पुढे जाऊया. मला माझ्या मित्रांकडून वारंवार एक प्रश्न विचारला गेला. सिंधुदुर्ग जिल्हा आपत्कालीन विभागाकडून जे रेस्क्यू केले गेले ते कोणत्याही आमंत्रणाशिवाय, कोणत्याही खर्चाशिवाय आम्ही का करतो? का आम्ही नेहमी या फुकटच्या भानगडीत अडकतो? याला कारण आहे सज्जनांची सुसंगत. गेली सुमारे 40 वर्षी प्रसंगी आपल्या कुटुंबाची, आपल्या व्यवसायाची चिंता सोडून नेहमी रेस्क्यूमध्ये अग्रेसर असलेले माझे गुरुवर्य, या क्षेत्रातील मार्गदर्शक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन क्षेत्रातील सगळ्यात मोठा चेहरा, सगळ्यात मोठं नाव बाबला अल्मेडा सर. त्यांच्यासोबत त्यांचे पूर्ण कुटुंब, सुमारे 100 पेक्षा जास्त मित्रांचे सहकार्य पाहता आपण देखील याच्यामध्ये सक्रिय सहभाग का घेतला पाहिजे हे आपल्या सर्वांना नक्की पटेल. टीम आंबोली सोबत काम करताना मायकल डिसोजा, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, संतान अल्मेडा, लॉरेन्स अल्मेडा, अजित गावडे असे अनेक जण, जगात कोणतीही दुर्घटना असो, माफ करा आमचे जग हे सिंधुदुर्गापुरतं मर्यादित आहे, हे सर्व करताना वेळच्या वेळी बाकी टीमला सुसूत्रता राहील याची देखील काळजी घेतात. सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर म्हणजे मी एकटा मुळीच नाही. माझ्यासोबत निखिल हरचांदे, परेश ठोंबरे, स्वरूप वाळके, ओंकार लाड, दीपक कुबल, अजय सारंग, चैत्राली राजपूत, चित्रा तावडे, विनायकी पोस, स्नेहलता गाडीगावकर आणि आमचे कुटुंबीय असे आणखी बरेच जण यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. या सगळ्यांचा मला आज येथेपर्यंत पोहोचवण्यातील सहभाग मी कधीच नाकारू शकत नाही. सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर, टीम बाबल अल्मेडा, टीम आंबोली रेस्क्यू या सर्व टीममधील समन्वय पाहता एक सर्वसामान्यांना वाटेल की आपण या सगळ्यांचा भाग बनणं गरजेचं आहे. परंतु अशा उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, मानधन, खर्च आम्हाला मिळत नसला तरी आम्ही फुकटच्या भानगडीत अडकतो ते का, हे विचारण्यामागची लोकांची तळमळ, कळकळ मला नेहमी स्पष्ट दिसून आली. मी आज या व्यासपीठावरून आपणा सर्वांना आणखी एक कारण देऊ इच्छितो. या सगळ्याला कारण फक्त एकच, ते म्हणजे खाज. भले मग त्यावेळी पदरमोड करावी लागेल किंवा घरच्यांच्या शिव्या खाव्या लागो, आम्ही आमच्या सर्व सहकारी आमच्या सदैव पाठीशी राहतील. आमचा समन्वय आमच्या टीममधील आमचा गर्व आहे. म्हणूनच आहे आम्हाला खाज आहे लोकांच्या मदतीला धावण्याची. प्रशासनाने अजिबात काही केलं नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या तऱ्हेने प्रशासनाने आपत्कालीन टीम्सला मदत केली पाहिजे होती ती मदत बऱ्यापैकी तकलादू आणि थोडक्यात आहे असा माझा आरोप आहे. हे मी इथं पुन्हा एकदा अधोरेखित करेन. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर सिंग साहेब आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे साहेबांनी ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली येथील ग्रामीण पर्यटन उपक्रम सुरुवात करण्याचा चंग बांधला होता. साईट व्हिजिटसाठी त्यावेळी त्यांना साहसी उपक्रम म्हणून आमच्या सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टीमने नांगरतास वॉटरफॉल येथे व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, केव्हिंग, क्लाइम्बिंग, स्विमिंग, ट्रेकिंग अशा सर्व ॲक्टिव्हिटी एकत्र असलेला एक परिपूर्ण ट्रेल दिला होता. हा ट्रेल पार पडल्यानंतर श्री शेखर सिंग साहेबांनी आम्हाला या घाटातील रेस्क्यू आणि पुढे जाऊन साहसी पर्यटन क्षेत्रामध्ये उत्तम दर्जेदार कामगिरी व्हावी याकरिता आंबोली ग्रामपंचायत आणि सांगली ग्रामपंचायतच्या माध्यमातून या दोन्ही ठिकाणी दोन्ही टीमना एक एक किट देऊन सुसज्ज केले होते. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन करणाऱ्या या टीमला तांत्रिक प्रशिक्षण मिळावे म्हणून अटल बिहारी वाजपेयी माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स म्हणजे अभिमास येथे मनाली, हिमाचल येथे जाऊन बेसिक माउंटेनरिंग कोर्सची संधी लाभली होती. या सर्व उपक्रमाचा खर्च सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत विभागातून झाला होता. मी आणि माझ्या सर्व टीम्स याकरिता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर सिंग साहेबांचा आणि कमलाकर रणदिवे साहेबांचे आजन्म ऋणी राहू. या व्यासपीठावरून सर आपणास मी ग्वाही देतो की ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली येथे आपण पाहिलेले स्वप्न आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदैव जिवंत ठेवू. मित्र हो, 10-12 वर्षापूर्वी शेखर सिंग साहेब
आणि ग्रामपंचायत विभागाकडून ही किट आम्हाला मिळाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्कालीन आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून एक 70 लाखाची अगदी संपृक्तपणे म्हणजे आवश्यक असलेल्या पाण्यातील रेस्क्यू, आकाशातील रेस्क्यू किंवा जमिनीवरचं रेस्क्यू या सगळ्यांसाठी आवश्यक असलेली एक उत्तम किट, ज्यामध्ये एक व्हेकल आहे, बोट आहे आणि पुष्कळ काही गोष्टी आहेत. ह्या सगळ्याची एक संपृक्त किट दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून आम्हाला लाभली. त्यांचं देखील आभार मानणं आवश्यक आहे. एवढी प्रशासकीय मदत आतापर्यंत आम्हाला लाभली. ह्या सगळ्या मदतीमुळे आम्हाला माहिती आहे की कदाचित प्रशासनाकडे तशा सोयी नसतील, परंतु आता या सोयीसुविधा हळूहळू होऊ लागतील. होप सो. शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव माझ्या मते आपल्या देशाला लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य याची पहिली शिकार आहेत. असो मित्रो, कुठेतरी वाचलेलं की खुदी को कर बुलंदी इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. आम्ही आमचे कार्य सक्षमपणे पुढे जाण्याचा मार्ग शोधलेला आहे, तो म्हणजे साहसी पर्यटन. मित्रो, पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्याही वयाच्या वर्गाच्या पर्यटकाला प्रसन्न करण्या एवढा निश्चितच श्रीमंत आहे. आता फक्त गरज आहे ती इथल्या नैसर्गिक साधनांचा संधीमध्ये रूपांतर करून पर्यावरण संवर्धित अर्थनीतीचा प्रयोग राबवण्याची. म्हणजेच निसर्ग संस्कृतीसोबत भविष्याकडे वाटचाल करणारे कृषी पर्यटन आणि त्याला दिलेल्या साहसी पर्यटनाची जोड राबवण्याची. आपत्कालीन नियोजनासोबत आता भविष्यातील उपक्रम म्हणून काळाची गरज ओळखून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा साहसी पर्यटनाची पंढरी म्हणून पर्यटन दृष्ट्या नाविन्यपूर्ण, बहुआयामी आणि बारमाही कृषी साहसी पर्यटन राबवण्याचा प्रयत्न करीत रोजगाराचा मार्ग आम्ही चोखाळत आहोत. कोकणात पर्यटन राबवायचे झाले असल्यास साहसी पर्यटनामध्ये ऑफबीट टुरिझम म्हणजेच अनटच लोकेशन्सला एक्सप्लोर करताना आमच्या टीमच्या आपत्ती निवारण दलाच्या सहकार्याने पर्यटकांना 100% सुरक्षितता देण्याची ताकद आमच्यात आहे. या प्रकारचे नाविन्यपूर्ण, बहुआयामी आणि बारमाही पर्यटन सिंधुदुर्गाच्या पर्यटनात एक वेगळा आयाम निश्चितच स्थिर करेल. सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर अँड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि वाईल्ड वाईब्स कोकण या वर्षीपासून ग्रामपंचायत, वन विभाग, पर्यटन विभाग आणि संबंधित यंत्रणेसोबत म्हणजेच अधिकृत सर्व शासकीय परवानग्या घेऊन सिक्युअर ॲडव्हेंचर टुरिझम या नैतिकतेने व्यवसाय पर्यटन पूरक प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता कृषी पर्यटनामध्ये शेती संबंधित अनुभव म्हणजेच फळबाग, बागायती, रोपवाटिका, मधमाशी पालन, मत्स्यपालन, ग्रामीण जीवनशैली, सांस्कृतिक पारंपरिक चुलीवरचा स्वयंपाक, पारंपरिक खेळ, ग्रामसंस्कृती, ग्रामीण खाद्य संस्कृती म्हणजे फूड टुरिझम, निसर्ग आधारित उपक्रम, त्यासोबत ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजेच रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग, स्विमिंग, फिशिंग, स्कूल टूर्स, ॲडव्हेंचर कॅम्प्स, नाईट कॅम्पेनिंग सर्व 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 गोष्टी सुरू करण्याचे प्रयत्न चालतो. यासोबतच आम्ही काही समाजोपयोगी आणि शालेयोपयोगी उपक्रम राबवणार आहोत. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, सर्पविषयक मार्गदर्शन शिबिर, ताणतणाव नियंत्रण शिबिरे, शालेय सहली, पर्यटन रोजगार मार्गदर्शक, स्वयंसिद्धा म्हणजे महिला सबलीकरण, किल्ले, फोर्ट राईड्स, हेरिटेज वॉक, छायाचित्रण सफारी आदी उपक्रम आम्ही सुरू करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवतींना ज्यांना या क्षेत्रात व्यवसाय, नोकरी करायची असेल, अनुभव घ्यायचा असेल, त्यांनी हीच संधी साधून संपर्क करा, आमच्यासोबत जोडले जा. त्याचप्रमाणे आपला नेहमीचा विषय म्हणजे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. चला एक नवीन सुरुवात करू. हर हर महादेव.